नमस्कार, मी अमृता शिंदे मॅडम। आज मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगणार आहे। आपण मुलांना काय म्हणतो, शाळेत मार्क्स का कमी पडले, घरी आलं की आई काय म्हणती, वडील काय म्हणतात, तुला मार्क का कमी पडले, प्रश्नोत्तर पाठ करायचं कळत नाही का, तुला शाळेतल्या बाईंचं कळत नाही का, आपण असं मुलांवर बर्डन देतो। परंतु एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या मुलाला लिहायला वाचायला येत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही। मग लिहायला वाचायला येण्यासाठी काय करावं लागेल? आपल्यामध्ये एक मोठा भ्रम आहे की डायरेक्ट लिहायला वाचायला मुलांना येईल, तर अजिबात नाही। त्या मुलाला प्रथमतः मुळाक्षर माहिती पाहिजे, त्याचा व्हिडिओ मी केला एक। त्याचबरोबर त्या मुलाला 12 खडी 14 खडी याची माहिती पाहिजेच, त्याला वाचताच आलं पाहिजे। आणि ज्या वेळेस तो वाचेल आणि त्याची त्या अक्षराशी त्या मुळाक्षराशी ओळख होईल, त्याच वेळेस तो ते अक्षर ओळखत अडखळत स्पष्ट वाचायला लागेल। मग ज्या वेळेस एकदा वाचायला लागला तो, त्यावेळेस त्याला पाठांतरात अडचण येणार नाही, शिक्षक जे सांगतात ते ऐकण्यात अडचण येणार नाही। त्यासाठी प्रथम आपल्याला मुलांची 12 खडी घ्यावीच लागेल। हा माझा विद्यार्थी आहे करण, याला वाचण्यामध्ये खूप अडथळा येतो, त्याला मी आज माझ्या पद्धतीनं वाचायला शिकवणार आहे। तर बघ रे करण, तू वाच बाळा। क कला का, कची पहिली वेलांटी की, कची दुसरी वेलांटी की, कचा पहिला उकार कु, कचा दुसरा उकार कु, क एक मात्रा के, कवर 2 मात्रे कै, कला एक कानात 1 मात्रा को, कला एक कानात 2 मात्रे कौ, कवर एक अनुस्वार कन, कच्या पुढे विसर्ग। हे काय? क क्या। क्या आणि हा काय? क। बघा, त्या दिवशी त्याला सांगितलेलं होतं मी 12 खडी अशी वाचावी, त्यानं अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे। आणि आज तो मला 12 खडीचं पूर्ण एक लाईन वाचून दाखवत आहे, क ची। त्यामुळं मुलांना प्रथम 12 खडी शिकवा आणि नंतर त्यांच्याकडनं लिहायची वाचायची आणि पाठांतराची अपेक्षा ठेवा। धन्यवाद।